व्ह्यू तर एक नंबरच आहे. हा बघा किती भारी वाटते. तिथं आंगोलीला जर गेलो तर कसं वाटेल बघा. आपल्याला भेटलेले आहे अलिम बीच इकडे. आणि आपण आलेलो पाहुणे आणि बघितले आपण अलिम बीचच्या कुशीमध्ये घर आहे. हा बघा किती भारी वाटते. घर बघा कुठं आहे, एकदम छान प्रकारे मस्तपैकी. हॅलो मित्रांनो, तुमचा एक माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता झालेलं आहे सकाळ आणि सकाळचं वातावरण बघू शकता. आज पुन्हा पावसाचा काही सांगता नाहीत. पाऊस आज पण आहे, पूर्ण अंधार करून टाकलेला आहे. आणि मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 8:15 वाजत आलेले आहेत. हे 8:15 वाजलेले आहेत. तर राजश्रीची मोठी आई आहे, म्हणजे मोठी मावशी, त्यांच्या घरी पाहुणे जात आहोत. तर तिकडचा निसर्ग व वातावरण तुम्हाला आजच्या आपल्या ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आणि त्यांचा घर म्हणजे एक अशा निसर्गाच्या जागेवर आहे, एकटाच घर आहे मधोमध, निसर्गाच्या मधोमध अशा एक सुंदर जागेवर आहे. ते तुम्हाला आज आपल्या ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल आणि तिकडचा वातावरण पाहायला भेटेल. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया. आता वाजलेले 8:15. तर आपण जाऊया. पावसाचा काही खरा नाही, पाऊस आहेच पण हळूहळू जाऊया, बघूया. तर चला मित्रांनो, आता आपण निघूया. तर मित्रांनो, आत्ताशी पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही पण थोडासा पाय मोकळा करण्यासाठी रस्त्यावर थांबलेलो आहोत. तर बघू शकता किती सुंदर रोड आहे. आणि या साईडला आता आपल्याला जायचं आहे. आपण या साईडने आलेलो आहोत. तर चला जाऊया आणि पुढचा निसर्ग व तुम्हाला व्ह्यू भेटणार आहे, तर तुम्ही मला सांगा कमेंट करून कसा वाटला. तर चला आपण जाऊया. मित्रांनो, एक जागेवर थांबलेलो होतो आम्ही रेनकोट वगैरे घालण्यासाठी. पाऊस खूप आलेला आहे, बघू शकता पूर्ण अंधार करून आलेला आहे. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो समोर. आम्ही एक जागेवर थांबलो आहे, तिथनं एक छानसा व्ह्यू दिसतो आहे. तर समोर बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. पूर्ण डोंगर धुक्याने भरलेले आहेत आणि पाऊस पण आलेला आहे खूप, बघू शकता समोर. आणि तिकडे धबधबा आहे, बघू शकता तिकडे त्या साईडला. बघा किती सुंदर प्रकारे दिसतंय. पूर्ण आम्ही सह्याद्रीत आलेलो आहोत. आणि मित्रांनो, एक गोष्ट, आपण जो हा रोड आहे हा डायरेक्ट आपल्या महाराजांच्या गडावर जात आहे, ते पण मेन गडावर, रायगडावर. तर आपण त्या रोडला जात आहोत. तर निघूया आता. तर तुम्हाला पुन्हा एकदा व्ह्यू दाखवतो. हे बघा, कारण काय सारखा आपल्या ब्लॉगमध्ये एवढा भारी व्ह्यू पाहायला भेटणार नाही. इकडे सगळीकडे छोटे छोटे धबधबे आहेत आणि इथे मोठा धबधबा आहे हा. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता पाऊस जरासा थांबलेला आहे आणि आम्ही जो स्टॉप आहे गावाचा त्यातून आतमध्ये घुसलेलो आहोत. आणि बघू शकता पूर्ण जंगलातला रोड आहे, पूर्ण जंगलातला रोड आहे. तर तुम्हाला दाखवतो रोड आम्ही कसं चढून आलो आहे. मित्रांनो, पाऊस पडत आहे त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला भेटत नाही, थोडासा पाऊस थांबलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, हा रोड चढून आलेला आहोत आम्ही. आणि खाली बघू शकता किती वलनदायक रोड आहे, नागमोडी रस्ता आहे पूर्ण. हा बघा पूर्ण कसा रोड आहे. तर बघा तिकडनं खालनं असं आम्ही आलो आहे, त्या तिथनं स्टॉप आहे. तिथनं असं म्हणजे बहुतेक याच्यातनं आलो आहे असं, आणि असं आणि असा अजून तसाच रोड पुढं चढायचा आहे. तर मित्रांनो, रायगड आपला तिकडे राहिला पुढे. आम्ही तिथनं आतमध्ये घुसलो, तिथनं दिसत नव्हता, नाहीतर मग तिथनं तुम्हाला दाखवलं असता. तर खाली तिकडे बघू शकता गाव किती सुंदर दिसते. तर त्या साईडला पुढे आपला रायगड राहिला. तर तुम्हाला तिकडनं त्या वरच्या साईडला आम्ही जात आहोत, तिथनं जर दिसत असेल तर तिथनं तुम्हाला मी दाखवणच. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही खालचा पूर्ण असा एकदम सह्याद्रीमध्ये गाव आहे तिकडची. आणि पूर्ण जंगलातला रोड आहे. आणि त्या रोडला राजेश्री आणि मी दोघंच थांबलेलो आहोत. तर चला मित्रांनो, जाऊया पटकन. रोड हां.
मित्रांनो मी तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी राजश्रीला ते बघा तिथं थांबवलेलं आहे वरती, गाडी पण वरती थांबलेली आहे. आणि इथं व्ह्यू दाखवण्यासाठी मी थोडासा खाली उतरून आलेला आहे रस्त्यापासून. आणि बघू शकता समोर धबधबा दिसतोय एकदम सुंदर प्रकारे. हे बघा कुठनं येतं आणि मस्तपैकी धुका वगैरे आलेला आहे. हे बघा किती भारी वाटते मित्रांनो, एकदम सुंदर नजारा. एकदम मित्रांनो पूर्ण जंगलच आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो खाली मंदिर पण आहे एक. हा बघा मित्रांनो मंदिरसुद्धा दिसतं एक. किती भारी वाटतंय. एकदम भारी मित्रांनो. हा असा नजारा आपल्या ब्लॉगमध्ये कधीच मी शूट नाही केलेला मित्रांनो. याच्याहून चांगले चांगले व्ह्यू मी घालवलेले आहेत पावसामुळे. तर मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा कधी आलो तर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करेन, पूर्ण व्यवस्थित दाखवून. खूप खतरनाक एकदम सुंदर एकदम भारी, काही बोलायला शब्दच नाही राहिले एवढा सुंदर आहे. आणि मित्रांनो राजश्री इथं उभी आहे ही बघा, आणि गाडी पण आपल्या इथे उभी आहे. आणि रस्ता बघू शकता पूर्ण नागमोडी रस्ता आहे. आणि इकडनं वरती पण कडा आहे बघू शकता इकडे. जाम भारी. पूर्ण सागीची जास्त झाडं आहेत आणि आयनाची झाडं आहेत. दमलो मित्रांनो. समोर बघू शकता इथे हे बघा पूर्ण धुका आलेला आहे. तर चला मित्रांनो जाऊया आपण पुढे. मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा थांबलेलो आहोत. तर बघू शकता इकडे एकदम भारी छोटासा धबधबा आहे. हे बघा पूर्ण वरनं येते वाहत, एकदम पूर्ण नॅचरल पाणी आहे. दाखवतो तुम्हाला जवळ ना. हा बघा एकदम नॅचरल पाणी आहे, एकदम शुद्ध. हा बघा बघा किती भारी वाटते. भारी वाटते म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी इथं थांबलेलं आहे. हे बघा किती भारी वाटते. तर चला मित्रांनो जाऊया. अजून खूप वरती जायचं तिकडे डोंगरात, याच्या इकडे या इकडं म्हणजे पूर्ण असा रोड आहे आणि त्या साईडला जायचे. तर चला जाऊया, टाईम पण होते. आणि राजेश आणि मयूर शाळेत गेले तर ते यायच्या आधी किंवा लवकर आपल्याला जायचा प्रयत्न करायचा आहे घरी. तर चला जाऊया लवकरच. मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. हे बघा किती भारी धबधबा आहे. बघा किती भारी वाटतंय मला. म्हणजे मला एकदम खुशी झाली. आणि ती बघा तिकडे एकदम गप्प उभी आहे. ती बोलते जाम थांबतोय तुम्ही अशी बोलते. आपण किती भारी आहे. असं वाटतं का भिजावा. आपण मित्रांनो किती भारी वाटते, किती भारी. तर मित्रांनो भिजून नाही जमणार, नाही तर थंडी लागेल. तर बघू शकता किती भारी वाटतंय. रस्त्याच्याच मेरेला आहे. हा बघा किती भारी वाटतं. जाम भारी मित्रांनो. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा धबधबा. आणि पूर्ण रोडलाच आहे. रोड बघा, पूर्ण रोड बघा तुम्ही. जंगल बघा, सगळ्या भोवतीच जंगल आहे. आणि मधोमध आपल्याला हा धबधबा पाहायला भेटतो. कसा वाटतंय सांगा मला कमेंट करून. आणि इकडे खाली जाते वाहत या साईडनी, इकडे खाली जंगलामध्ये जाते. तर मित्रांनो ह्या ब्लॉगला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा. कसा वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो मला तर खूप मजा आले, एकदम भारी वाटतंय. तर चला जाऊया. जाम थांबूशी वाटतंय आणि टाईम पण होतं आम्हाला. तर चला मित्रांनो जाऊया पुढे. मित्रांनो तुम्हाला काय दाखवते मला समजतच नाही कसा दाखवू. बघा किती व्ह्यू मी किती मिस पण करताय, किती शूट पण करते ते बघू शकता तुम्ही. मित्रांनो किती भारी धबधबा. हा बघा, हा बघा किती भारी वाटतंय. जाम भारी वाटतंय मित्रांनो मला इकडे. व्ह्यू तर एक नंबरच आहे. हा बघा किती भारी वाटते. तिथं आंघोलीला जर गेलो तर कसं वाटेल बघा, कसं वाटते. एक नंबर ना मित्रांनो. आणि मित्रांनो काय मित्रांनो रायसरने आलिंबी बघितलेली आहे इकडे.
तर चला तुम्हाला दाखवतो कुठं आहे. कुठं? बापरे. हो बॅगमध्ये आहे. तर मित्रांनो चला अलिंबी काढू. कुठं आहे ती मित्रांनो दाखवतो तुम्हाला इथनंच. ती बघा त्या तिकडे आहे अलिंबी. ती बघा दिसते इथनं. तर चला मित्रांनो जवळना जाऊ आणि काढूया अलिंबी. तेवढी तर तेवढी. थांब येऊन दे थांब. दाखवायला लागल. तर मित्रांनो ही बघा मित्रांनो आपल्याला भेटलेले आहे अलिंबी. जर रात्री पिशवी बघ. तर ही बघू शकता मित्रांनो आपल्याला भेटलेले आहे अलिंबी इकडे. आणि आपण आलेलो पाहुणे आणि बघितली आपण अलिंबी. तर चला मित्रांनो काढून घेऊया. नाही ती अशी आखी असली का चांगली असते. बघ ही अशी मित्रांनो ही अशी असते ती चांगली असते पूर्ण. मित्रांनो ही सहजासहजी भाजी नाही दिसत. ही पटकन आम्हाला अचानक दिसली. म्हणजे मला नाही राजेश्रीला दिसली. तर आपण काढून घेऊया पटापट. हे बघा त्यांनी काढून टाकलं. तर मित्रांनो इथं थोडीशी ही होऊन गेले पण तिचा दांडा एकदम भारी आहे. मोडली मित्रांनो. तर हा तुकडा घे. हां मित्रांनो टाकून नाही जमत. मित्रांनो इकडे अजून एक छत्री दिसलेली आहे. अरे मित्रांनो आता पडला असता मोबाईल. हा बघा हे बघा किती छान वाटतंय. तर मित्रांनो तिकडे खाली सुद्धा असेल. जरासा फेरी मारू आपण या साईडला आणि मग जाऊ. मित्रांनो पाहुणे आलेली माणसं बघू शकता. इकडे पाहुणे आलेल्या त्यांच्या जंगलामध्ये अलिंबी शोधत फिरतायत. मित्रांनो इथनं व्ह्यू पण तुम्ही बघू शकता किती भारी आहे. हा बघ समोर धबधबा आहेत. इकडे पूर्ण ह्या कड्याला पूर्ण धबधबेच आहेत. तर मित्रांनो चला आपण जाऊया. आता बस झाली अलिंबी. जाऊया. पाऊस पण खूप येतोय बघू शकता. पूर्ण अंधार करून टाकलेला आहे. तर चला पटकन मित्रांनो जाऊया. मित्रांनो गाडी आपली त्या साईडला आहे आणि आपण इकडे दुसऱ्या साईडला निघालेलो आहोत. तर चला मित्रांनो जाऊया पटापट. पाऊस आला. आपली गाडी येते होती आणि आपण त्या साईडला निघालेलो. आपण ह्या अशा म्हणजे ह्या झुडपांमधनं डायरेक्ट त्या साईडला निघालेलो. तर चला मित्रांनो जाऊया. दिसली तर काढू. मित्रांनो आपण आलेलो आहोत आणि गाडी आपली तिकडे पार्किंग केलेली आहे. आणि बघू शकता ही पायवाट आहे. पायवाटाने आपल्याला तिथे जायला लागतो. आणि इथे एक छोटासा गाव आहे. त्या गावातून पण बाहेर आहेत जरा थोडासा एक माल जंगल आहे तिकडे आहेत. मित्रांनो त्या साईडनं वाट होती ती बंद आहे आणि आम्ही या साईडने आलेलो आहोत. बघूया पुढे चालू आहे का बंद आहे ते आम्हाला माहिती नाही. बघूया पुढे चालू असली तर बरं आहे. पण निसर्ग तर एक नंबर आहे. हा झरा आहे आणि तिकडनं व्ह्यू बघू शकता. तिकडे डोंगराचा धुका आहे एकदम मस्तपैकी. मित्रांनो हा वाट आहे. हीच वाट आहे. तर मित्रांनो अशी आहे आपले पायवाट. आणि पूर्ण घामाघूम झालेलं आहे. कसा झालं काय नाही पण एवढ्या पावसात घाम फुटलेला आहे मला आता. तर बघूया जाऊया पुढे. मित्रांनो अलिंबी भेटली आपल्याला परत. मी बघा इथं मित्रांनो अलिंबी आहे मित्रांनो. मित्रांनो इकडे अलिंबी निघले आणि आपल्या इकडं अजून अलिंबी निघली नाही. तर हे बघा इथं मित्रांनो परत भेटलेली आहे आपल्याला अलिंबी. ही बघा किती मोठी छत्री आहे मित्रांनो. ही बघा काहीतरी अलिंबी भेटली. ही छत्री खोल आपली. सॉरी मित्रांनो आपली पिशवी खोल. बघूया मित्रांनो थोडीशी पायवाट आहे. जाता जाता पायवाटाला म्हणजे वाटालाच भेटली अलिंबी. तर आपण काढतच जाऊया. ती बघा तिकडं मित्रांनो भेटलेली आहे परत. मित्रांनो इथे खराब होऊन गेलेली आहे थोडीशी
आणि एक छत्री चांगली आहे. चांगला नाही मित्रांनो खराब झाले हे बघा. टाका. ही बघा अशी झालेली असली का घ्यायची नाही, खराब झाले तर टाकूया. चल पुढे जा मित्रांनो. एक दिवस इकडे राहायलाच यायला पाहिजे, म्हणजे निवल बघितली असती आरामात. परत आज आम्ही घाईवर आलेलो आहोत. चल असेच मी या साईडला बघतो, तो त्या साईडला बघ दिसली तर, म्हणजे वाटाला जाता जाता दिसली तर घेऊया. आणि लिंबी काढता काढता आपल्याला दिसलेला व्ह्यू बघा किती भारी दिसते मित्रांनो. एकदम भारी, एकदम धुका वगैरे आलेला आहे, एकदम झालेला व्ह्यू. तुम्हाला तिथनं दाखवतो परत. चल तर जाऊया मित्रांनो पटापट. मित्रांनो वाटाला आपल्या पायाखाली लक्षच नाही, इकडे तिकडे झुडपांकडे लक्ष आहे, कारण त्या आलेंबे दिसत आहे. हा बघू शकता झरा आहे इथे, एकदम छान प्रकारे वाहतोय. हा बघा इकडे खालच्या दिशेला जाते. तर चला पुढे जाऊया. पाऊस पण यायला बघतोय, थोडा थोडा बारीक बारीक पडायला सुरुवात झाली. मित्रांनो इथं पण एक झरा आहे. हा झरा डायरेक्ट जातोय तिथं, धरण आहे म्हणजे बंधारा आहे बांधलेला. बघा तिथं पाणी साठलेलं आहे. तर थोडंसं पाणी पाऊस बंद झाल्यावर तिथे पाणी गाई गुरांना तिथे राहत असेल पाणी पिण्यासाठी. हा बघा इथनं दिसतंय. हा बघा, हा बघा, हा पूर्ण भरून राहत असेल मित्रांनो. पावसाला थोडासा गेल्यावर म्हणजे जास्तीत जास्त एक महिनाभर राहत असेल, कारण काही उंचावर जागा आहे ना, लगेच आटून जात असेल. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत, घराजवळ आलेलो आहोत. हा झरा बघू शकता, इथे सारखे झरेच आहेत. आणि हा बघू शकता मित्रांनो हा घर आहे. तर आपल्याला या घरी जायचे. तर चला मित्रांनो जाऊया. पूर्ण निसर्गामध्ये घर आहे, हा पूर्ण निसर्ग वातावरणात, एकदम शांत वातावरण आहे त्याच्यामध्ये घर आहे हा. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत घरी. समोर चला आलेलो आहोत मित्रांनो, हा आहे आपला घर. तर चला मित्रांनो जाऊया घरामध्ये आणि थोड्या वेळाने परत तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू. मित्रांनो अशा प्रकारे आपला हा सुंदर असा झाडांमध्ये घर आहे, मस्तपैकी निसर्गाच्या कुशीमध्ये घर आहे. बघू शकता किती छान वाटतंय. आणि घराच्या शेजारीच बघू शकता इथे ओढा आहे मस्तपैकी. हा बघा किती भारी वाटतंय मित्रांनो, असं वाटतंय का इकडंच राहावा असं वाटतंय. हा बघा किती भारी. बघा मित्रांनो खतरनाक वाटतंय. आणि हा इकडे खालच्या साईडला जात आहे आपल्या त्या बंधाऱ्यामध्ये, बंधारा जो बांधलेला आहे त्याच्यामध्ये जात आहे. आणि तुम्हाला आता व्ह्यू दाखवणार आहे मी. तर चला जाऊया पुढे. राजेश्री बसलेले आहेत तिथे मोठ्या आईजवळ. तर बघू शकता खूप छान वाटते मित्रांनो, एकदम निसर्गाच्या कुशीमध्ये घर आहे. हा बघा किती भारी वाटते. घर बघा कुठं आहे, एकदम छान प्रकारे मस्तपैकी. मित्रांनो एवढ्या झाडामध्ये हा एकच घर आहे. तर किती भारी वाटत असेल सकाळ सकाळी उठल्यानंतर, किती भारी वातावरण वाटत असेल, एकदम शांत वातावरण. आणि पाखरांचा आवाज येत असेल आणि खऱ्याचा आवाज, एकदम भारी वाटत असेल सकाळचे मित्रांनो.
मित्रांनो मी तिथनं जरा साईडला आलेलो आहे जंगलामध्ये आणि राजेश्री बसले घरातच, मी एकटा झालेला आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एकदम भारी व्ह्यू. तर चला जाऊया. इथे एक माल रान आहे, तिथे आलेलो आहे मी. खतरनाक वाटतं मित्रांनो. तर मित्रांनो हा आहे माल रान आणि माल रानाला बघू शकता ओढा आहे एक छोटासा मस्तपैकी, किती भारी वाटतंय. आणि माल बघू शकता आणि तुम्हाला व्ह्यू दाखवायला आलो आहे. हा आपला समोरचा गड, तर बघू शकता किती भारी गड वाटते. एकदम धुका आलेला आहे, एकदम भारी वाटते. तर असा मित्रांनो आपला सुंदर असा व्ह्यू होता मित्रांनो. तर चला मित्रांनो आता आपल्याला निघायला पण पाहिजे. राजेश मयूर घरी आलेले असतील, आईजवळ गेले असतील तिथे घरी, आईच्या घरी. तर आपल्याला पण आता लवकरच निघायला लागेल. तर जेवूया आणि मग निघूया आपण. हा बघा किती भारी एकदा व्ह्यू बघा, मस्तपैकी ओढा वाहतोय इथनं. हा बघा आणि ओढ्यासमोरच घर आहे मस्तपैकी झाडांमध्ये. तर चला मित्रांनो जाऊया, जेवूया आणि मग निघूया आपल्या घराच्या दिशेने. तर मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. तर आपण आलेलो आहोत इकडे अर्ध्या वाटत आणि मग ब्लॉग चालू केलेला आहे. तर चला मित्रांनो टाईम पण झालेला आहे खूप. तर घरी जाऊया आणि डायरेक्ट मगच भेटूया. पाऊस पण आलेला आहे, तर आता काय ब्लॉग काय शूट करायला भेटणार नाही. पाऊस आलेला आहे बघू शकता, इकडे तिकडे पूर्ण ढगेच आलेले आहेत. तर भेटूया आपण डायरेक्ट घरीच. तर मित्रांनो आता मी घरामध्ये आहे आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मगाशी आलो आणि तेव्हा ब्लॉग नाही शूट केला. खूप प्रवास करून दमायला झालेला, तर आराम वगैरे केला आणि आता ब्लॉग शूट करतोय. तर मित्रांनो खूप मजा आली एकदम. हा ब्लॉग एकदम खूपच भारी होता, मला तर खूप आनंद झाला. तर तुम्हाला कसा हा ब्लॉग वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणी नवीन बघत असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण काय असेच खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो असेच मला छान छान कमेंट करत राहा. मित्रांनो मला तुम्ही कमेंट करून सांगा, तुमचे कमेंट पाहून मला खूप आनंद होतो. तर चला मित्रांनो आपला हा ब्लॉग आता आपण इथेच थांबूया. तर भेटूया असेच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.